नमस्कार मंडळी. आज आहे वेनेसडे, आठवड्याचा मिडल पॉईंट म्हणजे एनर्जी फुल चार्ज आहे. वेनेसडे म्हटलं की मंडे थर्सडेचा टकवा आणि थर्सडे फ्रायडेचं एक्साइटमेंट एकत्र येतं. कॅमेरा क्लीन की नाही चेक नव्हता केला मी. आजचा प्रवास सुरू झालाय पण मनात आहे वेनेसडेची मस्ती. आज बघू, रस्त्यावर पण गर्दी असेल, ट्रॅफिक पण असेल, ट्रक सोडायला लागलेत. आज पाऊस नाही म्हणून आज ब्लॉग बनवला चांगल्यापैकी. काही लोकांना वेनेसडे बोरिंग वाटतो पण माझ्यासाठी हा व्लॉग बनवायचा मोटिवेशन आहे. कामाच्या गडबडीत वेनेसडेचं हायलाईट म्हणजे तुमच्या कॉन्टेंटसाठी शूट करावं लागतं. वेनेसडेचा बेस्ट पार्ट म्हणजे अर्धा आठवडा आता वीकेंड जवळ आलाय. आभाळ मस्तपैकी, काल पाऊस पडला होता म्हणून आभाळ मस्तपैकी निळे निळे झाले. माती धूळ सगळं पाण्यामध्ये मिसळून गेले. आता ऊन पडेल 3-4 दिवस देवी येईपर्यंत. आज भेटले नाही ट्रक, ट्रॅफिक थोडी कमीच आहे आज. स्कूटीची PUC पण संपले, रस्त्याला भेटला की काढून घेतो. ऑइल पण चेंज करायचं आहे. महिना संपायला आला की गाडी पण आपल्याला चांगली ठेवली पाहिजे. आपण मग गाडी ट्रॅव्हल करतो. सकाळची थंडी आणि रस्त्यावरची हलकी गर्दी दोन्ही मिळून एक वेगळाच फील देतं. घराबाहेर पडलं की वाटतं एक चॅप्टर कंप्लीट झाला आणि आता दुसरा चॅप्टर सुरू होतोय. लोकांचे चेहरे बघा, कोणीतरी झोपेत, कोणीतरी फुल एनर्जी मध्ये आणि कोणीतरी फक्त वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करते. या रस्त्यांवर रोजचं येणं जाणं म्हणजे आपल्या आयुष्यात रिपीट बटन जणूच आहे. आता पोहोचायला लागले ऑफिस जवळ. थोडी ट्रॅफिक आहे इथे. ऑफिसचा विचार करत बसलो की वाटतं आजचा दिवस खूप लांब आहे, पण स्कूटी चालवताना वाटतं की जर्नी खूप छोटा आहे. आता पोहोचतोय मी ऑफिसला. पोहोचलोय, गाडी पार्क करून घेतो. झालं, वेनेसडे संपलाय माझा. तुमचा पण संपला असेल. चला आता घरी निघायला चाललोय. हा मुमेंट म्हणजे खरं फ्रीडमच आहे. हेल्मेट डोक्यावर, स्कूटी चालू आणि चाललोय घरी. मनात एक विचार, आजची राईड आरामात एन्जॉय करू, कारण आजचं डेस्टिनेशन फक्त घरच आहे. आज काही पाऊस पडला नाही.
सकाळचा पण स्काय सेमच रंगाचा होता, संध्याकाळचा पण स्काय हलकासा रंग बदलते. हा मुमेंट रोज वेगळाच आहे. आज ट्रॅफिक नसेल तर चांगलंच होईल मला. ट्रॅफिक तर भेटली नाही मला आज. तर हा रोड भरला नाही पाहिजे. आता इथले खड्डे कधी करणार आहे चांगले काय माहित. आता पाऊस पण जायला लागलाय. सकाळी जॉबसाठी बाहेर निघतो आणि संध्याकाळ झाली की फॅमिलीसाठी परततो. हाच आयुष्याचा बॅलन्स आहे. जसे हे खड्डे बॅलन्स करायचे. घर जवळ आले की राईड वेगळीच वाटते. जणू बाईक स्वतःच वेग वाढवते. दिवस किती व्यस्त गेला तरी शेवटी घरात गेल्यावर शांत वाटतं. तुमचा ऑफिस टू होम हा राईड किती फनिस्ट आहे किंवा बेस्ट मुवमेंट येतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सूर्य जसं आभाळ खोडूनच बाहेर आले. आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा. पुन्हा भेटूया उद्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सेफ राईड करा, खुश राहा आणि घरचा हॅपीनेस एन्जॉय करा.